लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. राहुल नैनाच्या लग्नासाठी कला अद्वैतने खूप छान अशा प्रकारची तयारी केलेली असते व मोठं सरप्राईज ठेवलेलं असतं. नीच राहुल व रोहिणीने पुन्हा एकदा मोठे कारस्थान करत लग्न मोडलेले असते. तर आता कला अद्वैत राहुल नैनाच्या लग्नाची तयारी कशी करणार व राहुल रोहिणी असं कोणतं कारस्थान करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेमध्ये कलाने सुंदर अशा प्रकारे रुखवत तयार केलेला असतो. कला तिकडे अंजूकडे जाते आणि तिला म्हणते की अंजू, तू रुखवत तर छान प्रकारे मांडला आहे, परंतु इथे लक्ष्मीचे पाऊल आणि धान्य ठेवायचं तर राहिलं आहे. या लक्ष्मीच्या पावलांचा आणि त्या धान्याचा अर्थ असा होतो की या घरात नवीन सून लक्ष्मीच्या पावलांनी येणार आहे आणि ती आल्यानंतर घरामध्ये धनधान्य वाढणार आहे. या रुखवताचा असाच अर्थ होतो. अंजू कलाला म्हणते, हो ताई साहेब, तुम्ही म्हणताय तसंच करते. दोघींचं बोलणं चालू असतं इतक्यातच तिथे अद्वैत येतो. अद्वैत त्यांना विचारतो, हे तुमचं काय चाललं आहे? तेव्हा कला म्हणते की काय आहे ना अद्वैत, जेव्हा लग्न होत असतं तेव्हा मुलीकडचे लोक कोणीतरी हे असा रुखवत करत असतात असं म्हणून कला अद्वैतला रुखवताबद्दल सांगत असते. तिथे अंजू अद्वैतला म्हणते की तुम्हाला माहित आहे का अद्वैत सर, हे सर्व कलाताईंनी स्वतःच्या हाताने बनवलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, कलाताई त्या दिवशी जेवणासाठी उशिरा आली होती. त्या रात्री कलाताई जागून हेच काम करत होती. हे किती सुंदर केलंय ना. त्यावर अद्वैत म्हणतो, मग हे इथं का ठेवलंय? तेव्हा कला म्हणते, आता झालं याचं चालू. हे इथं का ठेवलंय, तिथं का ठेवलंय, आता याची अशी कुजबूज चालूच झाली. अद्वैत म्हणतो, अगं कला, मला असं म्हणायचं नव्हतं. तेव्हा तिथे कला म्हणते, मग तुला कसं म्हणायचं होतं? तिथे परत एकदा त्या दोघांची भांडणं सुरू होतात. त्यांचं भांडण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या रूम मध्ये निघून जातात. तर इकडे राहुल आणि रोहिणी आलेले असतात. रोहिणी राहुलला म्हणते की अरे राहुल, यांनी तर लग्नाची मोठ्या धुमधडाक्यात तयारी केली आहे. तुझा प्लॅन नीट व्यवस्थित तरी आहे ना? सगळं तुझ्या प्लॅन प्रमाणे होत आहे ना? नाहीतर काहीतरी अवघड होऊन बसायचं. या सगळ्यांमध्ये नैनाला गायब करणारा माणूस नीट आहे ना? तो त्याचं काम चोखपणे पार पाडेल का? त्यावरती राहुल म्हणतो की हो मॉम, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस. तू हे सर्व माझ्यावरती सोड. नैना लग्न मंडपापर्यंत पोहोचणार नाही याची जबाबदारी माझी आहे. जर माझं त्या नैनासोबत लग्न झालं तर माझ्या आयुष्याची पूर्णपणे वाट लागेल. ती माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक असेल. तर तिथे राहुल आणि रोहिणी नैनाला लग्न मंडपापर्यंत पोहोचू द्यायचं नाही याचं प्लॅनिंग सुरू असतं आणि ते दोघ जण त्यावरती चर्चा करत असतात. तर इकडे खऱ्यांच्या घरी नैना लग्नाला जाण्यासाठी तयारी करत असते. इतक्यातच तिला राहुलचा फोन येतो. राहुल नैनाला म्हणतो की मला तर असं झालंय, मला दमच निघत नाही. तू कधी एकदा इकडे येशील असं वाटतंय मला. तेव्हा नैना म्हणते, तू पहिल्यांदा माझ्यासोबत नवऱ्यासारखं वागत आहे. मला खूप आनंद झालाय. मला कधी एकदा तिकडे येईन व तुझ्यासोबत लग्न करेन असं झालंय. तेव्हा राहुल म्हणतो, नैना, मी तुझ्यासाठी स्पेशल गाडी पाठवलेली आहे. ती गाडी फक्त तुझ्यासाठीच आहे. त्यावरती नैना थँक्यू राहुल. राहुल म्हणतो, तू लवकरात लवकर ये, मी आता तुझी खूप वाट पाहत आहे. असं म्हणून राहुल कॉल कट करतो. राहुलने नैनासाठी स्पेशल गाडी पाठवली आहे म्हणल्यावर नैनाचा आनंद गगनात मावत नसतो. त्यानंतर राहुल त्या कार ड्रायव्हरला कॉल करतो आणि त्याचं सर्व प्लॅनिंग त्याला सांगतो. तो त्या ड्रायव्हरला म्हणतो की जर तू माझं काम सांगितल्याप्रमाणे नाही केलं तर तुझी खैर नाही. ती नैना इथपर्यंत यायला नको. राहुल आता त्या ड्रायव्हरला सांगून नैनाला रस्त्यातच अडकवणार व रोहिणी नेहमीप्रमाणे ड्रामा करून हे लग्न मोडणार असा त्यांचा प्लॅन असतो. तर इकडे कला अद्वैतकडे राहुल आणि नैना यांच्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी येते. ती अद्वैतला म्हणते की मला तुला थँक्यू म्हणायचं आहे, कारण माझ्या एकटीला हे लग्न जमवून देणं शक्यच झालं नसतं. फक्त आणि फक्त तुझ्यामुळे हे लग्न आता होऊ शकत आहे. परत एकदा माझी साथ दिल्याबद्दल थँक्यू अद्वैत. त्यावर अद्वैत कलाला म्हणतो की कला, या सर्वांमध्ये चांदेकरांच्या इब्रतीचा प्रश्न सुद्धा येत होता. म्हणूनच मी हे लग्न करण्यासाठी तुझी साथ दिली. परंतु तुला थँक्यू म्हणायचं असेल तर माझी काही अडचण नाही. कला तिथून जात असते. इतक्यातच अद्वैत म्हणतो, छान दिसते. कला तिथे मागे वळते आणि अद्वैतला म्हणते, काय म्हणालास अद्वैत? अद्वैत म्हणतो, काही नाही का, मी फक्त तू छान दिसतेस असं म्हणालो. तू असंच सर्वांची काळजी घेत राहा, तू जास्त सुखी राहशील. तेव्हा कला, तुझ्यापेक्षा जास्त सुखी तर मी आहे. तुला जर माझ्याकडून काही सुख हवं असेल
तर तू मला बिनधास्त माग, असं म्हणत कला आणि अद्वैत पुन्हा एकदा भांडणं करायला लागतात. तर इकडे खऱ्यांच्या घरी संगीताची खूप जोराने तयारी चालू असते. कोणती वस्तू घ्यायची राहू नये म्हणून ती खूप हालचाल करत असते आणि या सर्व तयारीमध्ये तिला काजू आणि दिनकर मदत करत असतात. तेव्हा तिथे काजू म्हणते की आई, तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस, इथे काजू असताना सर्व काम मी चोखपणे करीन, कोणतीही वस्तू मी इथे ठेवणार नाही. इतक्यातच नैना तिथे येते आणि त्यांना म्हणते की अगं मम्मी, मला आत्ताच तुझ्या जावयाचा फोन आला होता. त्यावरती संगीता म्हणते, बघितलं का तुम्ही, आता अद्वैतरावांनी फोन केला होता. तेव्हा नैना म्हणते, अगं मम्मी, आता अद्वैत मला कशाला फोन करी, मला आता राहुलचा कॉल आला होता. इतक्यातच काजू सर्व सामान घेऊन बाहेर येते. ती पाहते तर काय, दारात कार उभी असते. काजू तिथे थोडा वेळ थांबते. इतक्यातच तिथे दुसरी सुद्धा कार येते. काजू सर्वांना आवाज देऊन बाहेर बोलावते आणि त्यांना 2 गाड्या आल्या असल्याचं सांगते. इतक्यातच एका कार मधील ड्रायव्हर येऊन ते सामान उचलून कार मध्ये ठेवून देतो. तिथे संगीता म्हणते, बघा अद्वैतराव आपली किती काळजी घेतात, त्यांनी आपल्यासाठी गाडी पाठवली आहे. तिथे नैना संगीताला म्हणते, अगं आई, अद्वैत का गाडी पाठवे, मी तुला मगापासून हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. राहुलने ही गाडी पाठवली आहे. अद्वैत कशाला आता आपल्या मध्ये पडेल, तुला कळत नाहीये का, आता माझं आणि राहुलचं लग्न आहे, मग इथे अद्वैतचा काय संबंध. तर तिथे संगीता नैनाला म्हणते की चला, आता तुझ्या मधील आणि राहुल मधील सर्व भांडणे सुटली तर हे एकदम झाक झालं. तुमचा दोघांचा संसार आनंदाने पाहिला की मी एकदाची मोकळी होईन. तू आता फक्त नीट राहा, तू तुझ्या सासरी जाऊन कोणालाही त्रास देऊ नकोस. नैना म्हणते, मम्मी तू काहीही काळजी करू नकोस, मी सर्व काही ठीक करीन आणि तुला माझ्यामुळे मान खाली घालावी लागेल असं मी काहीही करणार नाही. तिथे संगीताला नैनाचं हे बोलणं ऐकून खूप रडू येत असतं. नैनामधील झालेला बदलाव पाहून संगीताचे डोळे पाणावलेले असतात. तिथे काजू नैनाला म्हणते की चला, एकदाची गाडी ट्रॅक वरती आली, परंतु ही गाडी ट्रॅक वरून घसरू देऊ नकोस नैनाताई. तिथे नैना म्हणते, चला चला, आता आपल्याला उशीर होत आहे. त्यानंतर सर्वजण कार मध्ये बसतात. तिथे नैना त्यांना सांगते की राहुलने ती दुसरी गाडी आहे ना माझ्यासाठी स्पेशल पाठवली आहे, म्हणजे मी एकटी त्या गाडीमध्ये बसून जाणार आहे. तिथे नैना सर्वांना हुशारकी मारत हे सांगत असते, परंतु तिला हे माहित नसतं की या गाडीमध्ये बसल्यामुळे तिचं लग्न व तिची स्वप्ने पूर्णपणे धुळीला मिळणार असतात. हीच गाडी तिला लग्नापर्यंत पोहोचू देणार नसते. तेव्हा दिनकर म्हणतो, चला आता. तो त्या ड्रायव्हरांना सांगतो, अहो दादा, तुम्ही गाड्या एकमेकांच्या पाठीमागे ठेवा, म्हणजे दोन्ही गाड्या लग्न मंडपामध्ये एकत्र जातील. असं म्हणून सर्वजण गाड्यांमध्ये बसतात आणि निघतात. ते सर्वजण गाडीतून जात असतात. ती मागची गाडीमध्ये नैना बसलेली असते. ही गाडी खूप स्लो जात असते. नैनाच्या लक्षात येतं की हा ड्रायव्हर गाडी खूप स्लो चालवत आहे. दुसरी गाडी त्या गाडीच्या खूप पुढे गेलेली असते. त्यावरती नैना त्या ड्रायव्हरला म्हणते की अहो दादा, हे तुमचं काय चाललं आहे, तुम्ही गाडी इतकी हळू का चालवत आहात, ती दुसरी गाडी आपल्या किती पुढे गेली आहे आणि आपण इतकं स्लो बैलगाडी सारखं का जात आहोत. त्यावरती तो ड्रायव्हर नैनाला म्हणतो की मला रांनी सांगितलं आहे की गाडी फास्ट चालवली व नैनाला काही झालं तर ते मला सोडणार नाही. त्यांनीच मला गाडी पूर्णपणे हळू व सुरक्षित चालवण्यासाठी सांगितलं आहे. असं बोलून तो नैनाला काहीतरी खोटं कारण सांगत असतो. त्यावरती नैना म्हणते, तुम्ही गाडी इतकी हळू चालवत आहात असं मी राहुललाच कॉल करून सांगते. नैना फोन लावण्यासाठी तिचा फोन बाहेर काढते. ती पाहते तर काय, तिथे फोनला रेंजच नसते. तोपर्यंत तो ड्रायव्हर चांदेकरांच्या घराच्या रस्त्याकडून जाण्याऐवजी ती गाडी दुसऱ्या रस्त्यावरती घेतो. नैना म्हणते, अहो ड्रायव्हर दादा, तुम्ही ही गाडी इकडे कुठे घातली आहे, चांदेकरांच्या घराचा मार्ग तर इकडे आहे ना. त्यावरती तो ड्रायव्हर नैनाला म्हणतो की हा चांदेकरांच्या घरी जाण्याचा शॉर्टकट आहे. तुम्हाला माहित आहे ना, ती गाडी आपल्या पुढे गेली आहे, आपल्याला त्यांचा पाठलाग करत त्यांच्यापर्यंत पोहोचायचे आहे, म्हणूनच मी इकडून गाडी घेत आहे. नैना तिथे खूप चिडते आणि राहुलला कॉल करते, परंतु तिथे राहुलला कॉलच लागत नाही, कारण त्या फोनला रेंजच नसते. त्यामुळे ती ड्रायव्हरचा फोन मागते, परंतु तो ड्रायव्हर नैनाला खोटं सांगत म्हणतो की इथे माझ्या सुद्धा फोनला रेंज नाही. तर ती पहिली कार, म्हणजे ज्या कारमध्ये काजू, संगीता आणि दिनकर बसलेले असतात, ती कार लग्न मंडपामध्ये पोहोचते. तिथे सर्व चांदेकर कुटुंब त्यांचे जोरदार स्वागत करतात. तिथे रोहिणी विचार करते, वा, राहुलने पहिलं असं कोणतं तरी काम असेल की ते नीट पार पाडलं आहे. त्याने नैनाला लग्न
मंडपापर्यंत पोहोचूच दिले नाही. रोहिणी तिथे खूप खुश असते. रोहिणी त्यांना तसं न दाखवता संगीताला विचारते की अहो काय झालं, तुम्ही तिघच का आला आहात, आमची सून म्हणजे नैना कुठे आहे. त्यावरती संगीता म्हणते की राहुल रावांनी नैनाला स्पेशल गाडी म्हणजे दुसरी कार पाठवली आहे ना, ती त्यामध्येच येत असेल. तर इकडे नैनाच्या डोक्यात विचार येत असतो की आपल्यासोबत काहीतरी चुकीचं होत आहे, हा कुणाचा तरी रचलेला डाव आहे. इतक्यातच त्यांची गाडी बंद पडते. नैना त्या ड्रायव्हरला म्हणते की तुमचा हा शॉर्टकट आपल्याला किती महागात पडतोय हे तुम्हाला कळतंय का. आता तुम्ही गाडीतून उतरून आपल्याला मदत मिळते का ते बघा. तर इकडे गुरुजी त्यांना म्हणतात की मुहूर्त आता टळत चाललाय, परंतु नवरी मुलगी कुठे आहे. तिथे आबांना खूप चिंता वाटत असते. आबा त्यांना म्हणतात की नैना येस्तोवर तुम्ही पुढील विधी पार पाडून घ्या. तिथे सर्वजणच फोन लावत असतात. कला नैनाला फोन लावते, परंतु तिचा कॉल लागत नाही. कला सर्वांना म्हणते की मी आता नैनाताईला फोन केला होता, परंतु तिच्या फोनला रेंज नाहीये. काजू अद्वैतला म्हणते की दाजी तुम्ही एक काम करता का, म्हणजे नैनाताई सोबत जो ड्रायव्हर आहे तुम्ही त्याला फोन करता का. अद्वैत त्या ड्रायव्हरला फोन करतो, परंतु त्या ड्रायव्हरचा सुद्धा फोन लागत नसतो. कुणाचाच फोन लागत नाही म्हटल्यावरती तिथे दिनकर व संगीता यांची हालत पाक पूर्णपणे बिघडलेली असते. तिथे राहुल आणि रोहिणी खूप खुश असतात. त्यानंतर आबा कलाला म्हणतात की कला तू एक काम कर, आपली दुसरी कार बाहेर कुठे दिसते का ते बघून ये. त्यावरती अद्वैत त्यांच्या माणसांना बाहेर दुसरी कार दिसते का हे पाहण्यासाठी पाठवतो. राहुलच्या प्लॅन प्रमाणे त्या ड्रायव्हरने गाडी जंगलात नेऊन बंद पाडलेली असते. तो ड्रायव्हर तिथे गाडी दुरुस्त करण्याचं नाटक करत असतो. तिथे नैनाजवळ दुसरा कुठलाही मार्ग नसतो. तर नैना पहिल्या लग्नातून सुद्धा पळून गेलेली असते आणि ती आता इथे पोहोचली नाही म्हटल्यावरती चांदेकरांच्या डोक्यात काय विचार येतील असं नैनाला वाटत असतं. नैना तिथे खूप घाबरलेली असते. सर्वजण नैनाला खूप फोन ट्राय करत असतात, परंतु तिचा फोन काही लागत नसतो. नैना पहिल्याही लग्नातून असंच पळून गेली होती, त्यामुळे सर्वांना संशय येतो आणि याचाच फायदा आता रोहिणी घेते. ती सर्वांसमोर पेटून उठते आणि म्हणते की तुमच्या नैनाचं नेमकं चाललंय तरी काय. इथे लग्नासाठी मुलगा तयार आहे, लग्नाचे सर्व विधी पार पडतायत, परंतु तुमची मुलगीच इथे हजर नाहीये. ती नेमकी कुठे गेली आहे. जर तुमची मुलगी पाऊण तासाच्या आत इथे आली नाही तर हे लग्न मोडलं असं समजा. असं म्हणून रोहिणी सर्वांसमोर नैनाला लग्न मंडपापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त पाऊण तासाची मुदत देते. जर तिथे पाऊण तासाच्या आत नैना हजर झाली नाही तर हे लग्न मोडलं असं ठरतं. तोपर्यंत इकडे या ड्रायव्हरने नैनाला एका रूम मध्ये आणलेलं असतं. त्या ड्रायव्हरने नैनाच्या तोंडाला रुमाल बांधून तिला एका खोलीमध्ये कोंडलेलं असतं. तिथे नैना बेशुद्ध पडते, तर तिथे कोणालाच काही कळत नसतं. त्यानंतर कला नैनाला शोधण्यासाठी जाते. कलासोबत अद्वैत ही नैनाचा शोध घेण्यासाठी जात असतो. अद्वैत कलाला म्हणतो मी ना हे चांदेकरांच्या इब्रतीला डाग लागू नये म्हणून केलं होतं, परंतु तुझ्या बहिणीने पुन्हा एकदा मोठा घोळ केला. मी घरच्यांच्या विरोधात जाऊन हे लग्न लावून देण्याचं ठरवलं होतं. तर आता त्या पाऊण तासामध्ये नैना लग्न मंडपामध्ये येणार का व राहुल नैनाचं लग्न सुरळीतपणे पार पडणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.